सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उत्खनन प्रकरण आता राज्यभरात चांगलं चर्चेत आलेलं आहे आणि यावरून राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावाला बीडची उपमा दिली आहे। त्यावरून गावात संतापाची लाट आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वक्तव्यानंतर माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी 16 ते 17 खून पचवलेत असा ढाणेंनी आरोप केलेला आहे। दरम्यान आपल्यावरील आरोपांना कायदेशीर भाषेत उत्तर देईल असं प्रत्युत्तर धैर्यशील मोहिते पाटलांनी दिलं आहे। त्या ठिकाणी घटना वेगळीच घडलेली की एका व्यक्तीने त्या ठिकाणी डिवाइस पिनची रेड पडली असं एका व्यक्तीला सांगितलं। त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डिवाइस पिनला समजून सांगायचा, तरी ऐकलं नाही। म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली। आजबेचा खून करताना ही पुढे आपलं काहीतरी नाव येईल, मग त्या आजबेचा खून केला। आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वडर समाजाचा आहे, तो त्याचाही खून तिथं झाला। त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही, तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे। आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे की धाकटा तिथली आहे। खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही। मी या गोष्टींना महत्व देत नाही। प्रशासनाने सरकारने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। मी जे मांडलेलं आहे सरकारच्या मालाची चोरी झालेली आहे, सर्व सामान्य माणसांच्या मालाची चोरी झालेली आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रितच करत नाहीत आणि वेग कोण तर काय तर बोलते त्याला मी उत्तर देणं योग्य समजत नाही। आणि ज्यांना कोणाला काय बोलायचं आहे त्यांना स्वातंत्र्य आहे। आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालतो। ज्यांना जेवढ्या टीका करायच्या माझ्यावरती ते बिनधास्तपणाने करू शकतात। प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या भाषेत उत्तर दे।